पिंपळगाव कवडा येथील बाबासाहेब रंगनाथ केदारे हे आपली MIDCतील ड्युटी आटपून रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान घरी परत आलेले असतात। त्यांनी घराचा दरवाजा उघडताच लगोलग मागे 3 ते 4 इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला, त्यांना मारहाण केली। तसेच त्यांची आई वडील यांनाही मारहाण करून त्यांचे 90,000 रुपयाचे दागिने व 10,000 रुपये रोख असा ऐवज लुटून नेलेला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे साईनाथ तुकाराम जाधव राहणार श्रीगोंदा, कबीर उमऱ्या काळे राहणार सुरेगाव, सार्थक उर्फ सिव्हिल लंगड्या काळे राहणार सुरेगाव या 3 जणांना त्र्यंबकेश्वर येथून ब्रह्मगिरी पर्वत येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। सहजा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी ब्रह्मगिरी येथील एका आश्रमाचा आश्रय घेऊन तिथे राहत होते। तिथून पथकाने यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडनं 10,000 रुपये रोख आणि 50,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने हे रिकवर केलेले आहेत। हां चला आणि तुम्ही याला आणलं त्यांनी फोन केला नाही दुसरे जायला घेऊन नव्हता त्याचाच होता ना। Yeah.